श्री हनुमंताला आपण अख्खे उडीद वाहतो, कारण हे शक्तिवर्धक आहेत. हनुमंत शक्तीची देवता आहे. अशाच अख्ख्या उडदापासून आपण पौष्टिक, चविष्ट 1 मील डाएट पदार्थ बनवूया. आज आपण उडदाचं घुटं बनवूया. गरम गरम खाल्लं तर एकदम छान लागतं. थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून केले जाते. अशक्तपणा इन्स्टंट दूर होतो. लहान मुले, वृद्ध लोक, अशक्त लोक यांच्यासाठी वरदान. अर्धा कप हे अखंड उडीद घेतलेले. अखंड उडीद नसले तर सालीसह जी डाळ मिळते ती डाळ घ्यायची, आणि दोन्ही पण नाही घेतलं तर आपण रेग्युलर जी उडदाची डाळ वापरतो ती घेतली तरी पण चालेल. पण अखंड उडीद घेतले, सालीसह उडदाची डाळ घेतली तर त्या सालीची चव आपल्या घुट्यामध्ये मिक्स होते, त्यामुळे घुटं एकदम चवीला लागतं. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते वापरा. हे अर्धा कप घेतलेले. त्याचबरोबर हे 2 चमचे हरभरा डाळ घेतलेले. हरभरा डाळ घेतल्यामुळे घुट्याला चांगली चव येते. घुटं सर्व मिळून येते व्यवस्थित, त्यासाठी हरभरा डाळ घ्यायचे. आता हे सर्व भाजून घेऊया. एक 2 ते 3 मिनिट भाजून घेऊया, म्हणजे मंद सुवास येतो उडीद भाजल्यानंतर, तोपर्यंत आपण भाजून घेऊया. उडीद हलके हलके भाजून घेतले, थंड झालेत. आता आपण हे 2 वेळा धुवून घेऊया. उडीद भिजतील इतकं पाणी टाकलेलं आहे. उडीद भिजून 1 इंचभर पाणी राहील अशा पद्धतीने पाणी टाकलेलं आहे. थोडंसं मीठ टाकून घेऊया, झाकण लावूया आणि 2 ते 3 शिट्ट्या करूया. उडीद शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया. मसाला म्हणजे काळा मसाला नाही करायचा आहे, खोबरं मिरचीचं वाटण करून घ्यायचं. आता ओलं खोबरं घातलेलं आहे मी, थोडंसं 1 तुकडा ओलं खोबरं घालायचं. 8-10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. लसूण थोडासा जास्त वापरायचा आहे. 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट तुमच्या आवडीनुसार ठेवा, आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट वापरणार नाहीये. आणि थोडीशी कोथिंबीर. पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे. मसाला असा जाडसर वाटलेला आहे, पाणी न घालता वाटायचा. आता मी ओलं खोबरं घातलेलं आहे. तुम्ही ओलं खोबरं, सुकं खोबरं कोणतंही वापरलं तरी चालेल. उडीद शिजलेले आहेत आणि असे मऊ शिजवून घ्यायचे अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये 1 पेलाभर गरम पाणी घालून घेऊया. घुटं थोडंसं पातळ बनवतात, खूप जास्त घट्ट नाही बनवायचं. रवीनं घुसळून घेऊया, म्हणजे सर्व एकजीव होईल. पाण्यामध्ये सर्व उडदाचा अर्क व्यवस्थित येईल, यासाठी असं घुसळून घ्यायचं. पाव चमचा मोहरी टाक्या. तेल जास्त नाही घातलेलं, 1-2च चमचे तेल घालायचं. तेलाची जास्त गरज नाही लागत घुट्याला. पौष्टिक घुटं आहे, तेल कमी वापरायचं. आता उडीद खूप पौष्टिक असतात आणि शक्तिवर्धक सुद्धा असतात. आजारी माणसांना ह्याचं सूप प्यायला द्यायचं, म्हणजे आपण उडीद नाही द्यायचे, वरचं पाणी काढायचं आणि द्यायचं. त्याच्यामुळे इन्स्टंट शक्ती येते. जिरे घातलेले आहेत आणि उडीद खाल्ल्यामुळे तोंडाला पण चव येते, त्याप्रमाणे याचं सूप द्यायचं. थोडासा गूळ घालायचा, 1 छोटा कडा, म्हणजे सूप चांगलं लागतं. लहान मुलांना, आजारी माणसांना असं सूप द्यायचं उडदाचं. म्हणजे आपण जे करणार आहे तेच द्यायचं, फक्त पाणी द्यायचं, त्याची डाळ नाही द्यायची. खोबरं भाजून घेऊया तेलावर. थोडासा आपल्याला सुद्धा थकवा जाणत असेल तर असं उडदाचं घुटं खाल्लं की एकदम इन्स्टंट एनर्जी वाटते. खोबरं थोडंसं परतून घेऊया तेलावर. 1 मिनिटभर परतलेलं आहे. हळद टाकूया. आपण शिजताना मीठ टाकलं होतं, आता अगदी थोडंसं मीठ टाकते. उडदाचं आदण टाकून घेऊया. उरलेलं आहे ते पण टाकून घेऊया. थोडंसं मिक्स करून घेऊया. छान रंग आलेला आहे एकदम. कोथिंबीर टाकली होती तर कोथिंबीरचा रंग आलेला आहे. आता हे थोडंसं घट्ट आहे, याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते. गरम पाणी टाकायचं. अशा प्रमाणे पातळ ठेवायचं. थोडंसं शिजल्यानंतर हे थोडंसं घट्ट होतं अजून. आता हे आपण भाकरीबरोबर, भाताबरोबर खातो. भाजी नाही केली तरी पण चालते, किंवा नुसती पिली तरी पण चालेल. थंडीच्या दिवसात, पावसाळ्याच्या दिवसामध्ये असं घुट्याचं सूप प्यायचं अशा पद्धतीने, तर छान लागतं. आता हे थोडंसं मी घुसळून घेते रवीने थोडंसं घुसळून घेऊया, म्हणजे सर्व साहित्य एकजीव होईल चांगलं. आता घुट्याला उकळी आल्यानंतर 5 ते 6 मिनिट आपण उकळून घ्यायचं आहे. उकळल्यानंतर सर्व चवी छान मिक्स होतात आणि एकदम पौष्टिक असं उडदाचं घुटं तयार होतं आपलं. 5 मिनिट घुटं खळखळीत उकळून घेतलं, आपलं घुटं तयार आहे. आता असं उकळल्यानंतर थोडंसं असं घट्ट झालेलं आहे. जसजसं हे थंड होईल तसं थोडंसं अजून घट्ट होत जाईल. लहान मुलांसाठी पौष्टिक असं उडदाचं घुटं आपलं तयार झालेलं आहे.